चालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। हिको नको मला ऐसे नाही कवळ काही काल्याचे। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संता दूसरे काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। आवाज थोडा बोल्ड करा, त्याच्यातलं गणगण कमी करा, आवाजातली स्वच्छ स्पष्ट आवाज ठेवा। प्रस्तुत प्रसंगी असं नाही हो आवाज, त्याच्यामध्ये ट्रबल आणि बेस मिक्स पाहिजे। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून हा अभंग काल्याच्या प्रकरणातील आहे। काल्याच्या प्रकरणातील हा अभंग आहे आणि या अभंगाचा भाव असा, इकडे लक्ष द्या। या अभंगाची सुरुवात उपजोनिया पुढती येऊ अशा शब्दाने। याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजाला माहीत असावं की मृत्यू लोकामध्ये मरण आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहीत होतं मृत्यू लोकामध्ये माणसाला मरण आहे। मग आता जरी मरण आलं, आवाज कमी करा हो, आता जरी मरण आलं तरी ते मरण आनंदाने स्वीकारू, पण या पवित्र पावन भूमीमध्ये काल्याचा आनंद घेण्यासाठी पुन्हा जन्माला येऊ। याचा अर्थ उपजोनिया पुढती येऊ कशासाठी? हा आनंद उपभोगण्यासाठी। कारण हा आनंद वैकुंठामध्ये नाही, वैकुंठामध्ये श्रीमंती आहे पण हा आनंद नाही। कारण श्रीमंती कधी कोणाला आनंद देत नाही आणि आपल्याला मिळालेला आनंद, आपल्याला मिळालेला प्रसाद आपण समोरच्याच्या मुखामध्ये घालू। एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी। आणि काला कुठं होतो त्याचं ठिकाण सांगितलं। तुका म्हणे वाळवंट, वाळवंट म्हणजे चंद्रभागेचं असं तुमचं मत आहे, पण प्रत्येक माणसाच्या अंतकरणाला वाळवंटाची उपमा दिलेली आहे। ज्याचं अंतकरण स्वच्छ असन, पवित्र असन, निष्कलंक असन, निर्लोभी असन, सज्जनानो काला तिथं होतो असा या अभंगाचा भाव आहे। अनेक वर्षापासून चालत आलेली ही सप्ताहाची सेवा, अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य सप्ताहापूर्वीचाच चालू आहे। पण त्या सप्ताहामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ज्ञानोबाराया तुकोबाराया मूर्तीची स्थापना आणि मग तो वर्धापन दिन म्हणून त्याच सप्ताहामध्ये आपण साजरा करता। पण बऱ्याच वर्षापासून ही सेवा चालू आहे आणि या वर्षीच्या या सेवेमध्ये आदरणीय आपल्या गावचे संत हरिभक्त परायण वाल्मिक बाबा यांनी ही सेवा माझ्याकडे दिल्यामुळे तुम्हा भाविकांचं मला दर्शन घडतं, हे माझं परम भाग्य।
सज्जनानो, अगदी मोजकं कीर्तन करायचं, एकही शब्द तुम्हाला फालतू बोलत नाही. माणसाच्या जातीला मरण नसतं एवढं लक्षात ठेवा. याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही. कोणताही माणूस या मंडपमधला दोन गोष्टी चुकवू शकत नाही, स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. गदी मांडगुळकराची रचना गायले सुधीर फडक्यांनी. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 80 वर्षाचा, 70 वर्षाचा, 90 वर्षाचा माणूस या कीर्तनामध्ये. मला इमानदारीनं सांगा, त्या माणसाला मरण्याची इच्छा आहे का? नव्वद वर्षाच्या माणसाला मरण्याची इच्छा नाही या कीर्तनामध्ये. ज्यांच्या आधारावर आपण इथं आज कीर्तन करतोय, या पृथ्वी तलावरचे एकमेव संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज, की वयाच्या 22व्या वर्षी हे जग सोडण्याची इच्छा झाली. 90 वर्षाचा माणूस आहे या कीर्तनात, पण मरण्याची इच्छा आहे. त्याहीपेक्षा तुम्हाला काय सांगावं, आपण मला महाराज नका समजू, आपण घरचे माणसं आहे. या महाराष्ट्रामध्ये मस्त लागलाय माई. या महाराष्ट्रामध्ये माझ्या मावल्या हो, 7 वर्षाच्या मुलीनं केलेली क्रांती म्हणून इथं काल्याचं कीर्तन होत आहे. 13 वर्षाचे निवृत्तीनाथ होते, 11 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज, 9 वर्षाचे सोपान काका, 7 वर्षाची मुक्ताबाई होती. 7 वर्षाच्या मुलीनं या महाराष्ट्रामध्ये 12 अभंग लिहून ठेवले ताटीचे. मला वाटते 12 अभंग जरी नुसते वाचलेले आणि मरण आलं तरी तुमचं सार्थक झालं. 11 वर्षाचा भाऊ किती मोठा असतो. आपल्याला कीर्तन अंतरंग जाणून कीर्तन ऐकायचंय, मोकार कीर्तन ऐकायचं नाही. 11 वर्षाचा मुलगा मुक्ताबाईचा बंधू, त्याला ढकलाढकली केली जाते त्या वयामध्ये, आणि रडत आले ज्ञानेश्वर महाराजांनी. फाटकी जोळी सिद्ध बेट्यावर बाहेर झोपडीला अडकवली. 7 वर्षाची मुलगी माझ्या मावल्या हो, तुम्हाला इथून दिसल, डोकं विस्कटलेलं होतं, कारण डोक्याचे केस जमा करण्यासाठी आई जिवंत नव्हती. फाटका परकर तुटक्या चुळीची इथं गाठ मारलेली होती, आणि एवढा माठ पाण्याचा घेऊन मुक्ताबाई येते. ती झोपडी बंद होती. सांदीतून पाहिलं तर 11 वर्षाचा बंधू आतमध्ये रडतोय, गालावरून पाण्याचे थेंब घालतात. 7 वर्षाच्या बहिणीनं ती प्रक्रिया पाहिली आणि बाहेरून आवाज दिला, ज्ञानदादा, ज्ञानदादा रडताय वाटतंय तुम्ही. दादा, आळंदीमध्ये तुम्हाला कोणी त्रास दिलाय का? 7 वर्षाची मुलगी बाहेरून आहे, 11 वर्षाचा बंधू आतून आहे. ह्या काल्याच्या कीर्तनाचं फाउंडेशन सांगतोय तुम्हाला, की इथं का उभा आहे मी. आनंदराज पाटील का मृदंग वाजवतात, हे 7 वर्षाच्या मुलीचे उपकार. तुमच्या डोळ्यात पाणी बसणार नाही इतकं रडणार तुम्ही. 7 वर्षाची बहीण बाहेरून आपल्या भावाला म्हणते, दादा तुम्ही संत आहेत. वाक्य वापरलंय, तुम्ही संत आहेत, आणि संताचा बाणा आहे मूर्ख माणसाचं सहन करणे. या कीर्तनातून काय घरी घेऊन जाणार तुम्ही? या गावामध्ये जर तुम्हाला शहाणं होऊन जगायचं असलं तर मूर्ख माणसाच्या 2 शिव्या खावा लागतील.
लोक मोठं म्हणतील तुम्हाला. हे मुलीनं शिकवलं त्या महाराष्ट्राला. हे संत जेने व्हावे तेने जग बोलणे सोसावे, तरी चांगी मोठेपण तया यातना कठीण. थोरपण जेथे वसे तेथे भूत दयासे, रागे भरावे कवनासी आपण ब्रह्म सर्वदेशी. दादा तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही संत आहेत, शहाण्या माणसाचं काम नाही बरं असं. आपल्या दाताखाली जर आपली जीभ रगडली तर काही शहाण्या माणसानं रस्त्यावरचा दगड घेऊन स्वतःचे दात नाही पाडायचे कधी. जीभ दाताने चाविली कोणी 32 पाडिली. ही मुलगी म्हणती ज्ञानेश्वर महाराजाला बाहेरून. शहाण्या माणसाचं काम नाहीये. द्या जगाचं सोडून, शेवटचं वाक्य मुक्ताबाईचं, जगाचं सोडून द्या, पण किमान तुमची बहीण दारात मुक्ता रडती तिच्यासाठी हा दरवाजा उघडा. दादा मला खरं सांगा, तुम्ही जर तुम्ही हे जग सोडून गेलात आज, तर या जगामध्ये मुक्ताबाईला कोण आहे? कोण आहे मुक्ताबाईला? माझ्या जीवनातलं दुःख दादा मी कुणाला सांगू? आपली आई बाप तर आपल्याला कधी सोडून गेले. महिला मंडळी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. घरामध्ये मुलगी तिच्या जीवनातलं दुःख कुणाला सांगते हो? फक्त आईला सांगते. तुम्ही लक्ष द्या थोडं. ज्या मुलीची मायेच मरण पावली ती मुलगी तिच्या अंतकरणातलं दुःख घरामध्ये सांगन कुणाला? कुणाला सांगन महाराज? हे मुक्ताबाईचं दुःख आहे. मुक्ताबाई म्हणते, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई, तुम्ही तरोनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी डबल रडायला सुरुवात केलं. पटकन उठले, ती ताटी उचलून बाजूला फेकली. नका वाजू नका, लागल तेव्हा थोडं वाजू. ताटी उचलून ज्ञानेश्वर महाराजांनी बाजूला फेकली. 7 वर्षाची बहीण पटकन उचलली आणि 11 वर्षाच्या भावंडानं कडेवर घेतली. तिच्या डोक्याचे केस जमा करून एक पाठीमागे गाठ मारली. कारण ज्ञानेश्वर माऊलीच मुक्ताबाईची आई बाप होते. आणि गालाचा मुक्का घेतला आपल्या बहिणीच्या आणि अंगावून हात फिरून ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातले उद्गार आहेत, मुक्ता, अगे मुक्ता, तू बाई नाहीस, या विश्वाची आई आहेस. मला एक वाक्य सांगायचंय तुम्हाला. मुक्ताबाईला ज्ञानेश्वर महाराज आई का म्हणले? ज्ञानेश्वर महाराजापेक्षा जास्त या महाराष्ट्रावर जर उपकार कोणाचे असतील तर ते मुक्ताबाईचे. कसे मुक्ताबाईचे उपकार? हे घडलं वाल्मिक बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात 11व्या वर्षी आणि ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी. 11व्या वर्षी 12 अभंग ताटीचे जन्माला आले नसते तर ज्ञानेश्वरी जन्माला आली असती. म्हणून आई म्हणले ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला आई. जाता जाता ज्ञानेशाने मागितले वरदान, जगिया घडले पसायदान, जगिया घडले पसायदान. माझ्या मायमावल्यांना माझी विनंती, थोडी कीर्तनाकडे लक्ष द्या. तुमच्यावरचं कीर्तन करतोय मी. एवढे उपकार वारकरी संप्रदायावर जर एका मुलीने केले असतील तर आपल्या कीर्तनामध्ये कठीण प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये त्या मुलीची हत्या का व्हावी? अशी कोणती बाई आहे या मंडपमध्ये की तिनं बापाची 1 गुंठा जमीन मागितली? काय स्वार्थ? स्त्रीच्या रक्तामध्ये स्वार्थ काय?
कपाळाला बाशिंग असते, बैलगाडीचा काळ असतो, सनईचे स्वर वाजत असतात आणि 10-12 माणसाच्या कुटुंबातून 22 वर्षाची मुलगी घर सोडते कायमचं. अंगावरचा कपडा असतो. तिथं आजी बसलेली, तिथं आजोबा बसलेले, पुरुष मंडळीमध्ये बाप, महिला मंडळीमध्ये आई, त्या कवल्याला छोटा भाऊ, त्या कवल्याला मोठा भाऊ, कपाळाला बाशिंग. प्रत्येक बाईला पहिल्यांदा बापाचं घर सोडलं, लग्नातला प्रसंग आठवा. आणि बापाचं घर सोडताना रडती, कुठल्याच स्वार्थापोटी नाही, फक्त तिच्या डोळ्यामध्ये एकच असतं, कष्ट करणारा माझा शेतकरी बाप माझ्या लग्नासाठी 2 महिने झाले लोकाला भीक मागतोय. मुलगी जाताना रडती ना, फक्त तिच्या डोळ्यामध्ये तिचा बाप असतो. महाराज, या मंडपमध्ये म्हातारी झालेली बाई असल, 80 वर्षाची माझी माय असल, ती सुद्धा आज या गावामध्ये जीवन जगती फक्त तिच्या बापाच्या आबरूसाठी. स्वार्थ काय महाराज? वाल्मिक बाबा, काय स्वार्थ आहे? कपाळाला बाशिंग असतं, जाती आजीकड, आजी येते, मी येते, आजी आजोबाच्या पाया पडती, बाबा येते मी, बरं येते येते. आईच्या मानावर मान टाकून रडती मुलीची जात आणि आईला शपथ घालती जाताना मुलगी. दिवसभर कबाड कष्ट करतो माझा बाप. आई संध्याकाळी जेवताना कधी कधी तू आडवं बोलतेस, तुला शपथ आहे माझी, इथून पुढं आडवं बोलू नको. मोठ्या भावाला कवटाळून बहीण रडतीन, जाताना आपल्या भावाला म्हणती, दादा येते मी. पण दादा तुला खरं सांगू, आपल्या बाबाचं वय झालंय, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आपल्या बाबावर लक्ष ठेव, तू मोठा झाला संसार चालव. लहान भाऊ त्या कवल्याला असतो पहा. प्रत्येक माझ्या बहिणीला इथून दिसन लहान भाऊ. बहिणीच्या लग्नात 5 दिवस जेवलेला नसतो भाऊ, त्याचं डोकं विस्कटलेलं असतंय. एका अंथरुणात झोपलेले, एका ताटात जेवलेले, सोबत शाळेत गेलेले बहीण भावांड. पण बहीण जाताना मंडपचा खांब धरून साईटला रडत असतो, डोकं विस्कटलेलं असतंय. ज्यावेळेला बहीण लहान भावाकडे पळत जाते ना, त्यावेळेला अख्खा समाज रडतो, अख्खा समाज. त्या भावाला कवटाळून रडती बहीण, भैया येते मी, पण जाता जाता तुला माझी शपथ आहे, जन्मभर आपल्या बापाने शिळं खाल्लं, आपण ताजं खाल्लं. जन्मभर आपल्या बापाने जुने कपडे घातले, आपण नवे कपडे घातले. माझी शपथ आहे तुला, इथून पुढं दुःख होईल असं आपल्या बापासाठी जगू नको. भावाला शपथ घालून बहीण जाती. काय स्वार्थ त्या बाईच्या जीवनात सांगा मला? इतकं निस्वार्थ प्रेम करणारी जात स्त्रीची, वारकरी संप्रदायाला जिवंत ठेवणारी स्त्रीची जात, या महाराष्ट्रामध्ये बाईच्या कपाळाला हळद आणि कुंकू, पुरुषाच्या कपाळाला अष्टगंध आणि बुक्का, पांडुरंगाच्या हनुमंतरायाच्या मंदिरावर सोन्याचा कळस, ही क्रांती या महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने केली ना. मला वाटतं मराठी कळत नाही का इकडं? संभाजी महाराजांना सुद्धा घडवण्याचं काम फक्त जिजामाईने केले. 2.25 वर्षाचे असताना संभाजी महाराज आई मरण पावली. मग जिजामाता संभाजी सुद्धा आई झाल्या, संभाजीच्या सुद्धा आई झाल्या आणि शिकवण दिली. हिंदू धर्म जगवण्याची शिकवण जिजामाईने आपल्या मुलाला दिली. औरंगजेबाच्या दरबारामध्ये शरीराचे तुकडे तुकडे झाले. औरंगजेब म्हणत होता संभाजी महाराजांना, तुला हे राज्य देतो, माझा धर्म स्वीकार, ते राज्य देतो, माझा धर्म स्वीकार, शेवटी माझी मुलगी देतो, धर्म स्वीकार.
औरंगजेब म्हणतो माझी सगळी राजधानी तुला दान देतो, माझा धर्म स्वीकार. पण संभाजी महाराजांनी सांगितलं, मूर्खा, हिंदुत्वासाठी तुझ्या दरबारात माझं शरीर अर्पण करतो, पण लाचारी पत्कारणार नाही. स्वाभिमान माणसाने कधी विकायचा नाही. तुम्ही टाळ्या फुकट वाजवून गेलात. आपण पैसे घेऊन मतदान करणारी माणसं टाळ्या वाजवण्याचा अधिकार नाही. मी सांगितलंय, संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शिकवण दिली की लाचारी पत्कारू नका. आपण पैसे घेऊन मतदान करतो, गुलामगिरी लोकांची स्वीकारतो, याचा अर्थ धर्म स्वीकारत नाही, आपण लाचारी स्वीकारतो. मला वाटतं ऐकू येत नाही का इकडं? आणि मी जी बोलतोय इकडं मतदानाचे पैसे कोणी घेत नाही असं समजून बोलतोय. हे बाबा म्हणले घेतात घेतात घेतात. विठाला 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 म्हणून स्त्री भ्रूण हत्यावर एक संदेश आहे, एका कविकाराचा आहे, माझा नाही, पण अतिशय सुंदर आहे. 2.5 महिन्याचा मुलीचा गर्भ दवाखान्यामध्ये तुकडे तुकडे करून टाकण्यासाठी बाई जाते. हाताने 10,000 रुपये दिले डॉक्टरच्या हातामध्ये मुलगी मारायला, आणि डॉक्टरनी तीक्ष्ण शस्त्र हातामध्ये घेतलं. थोडं पुढं सरा, लेकराला बाईला बस. ए सर, बाई पुढं सरा, दादा पुढं सरा, तुम्ही सरा पुढं. ए सरा, मागच्याकडची मावशी सरान पुढं. तेव्हा तिथं जागा आठविली बाईनं. सरा पुढं सर. पाऊस आहे ना, कीर्तन ऐकण्यात पुण्य नाही, एखाद्या बाईला जागा देण्यात पुण्य आहे. बस आजी बसा, मावशी बसा. कीर्तन झाल्यावरच यायचं की रे तुम्ही. विठाला विठाला तीक्ष्ण शस्त्र घेऊन डॉक्टर कामाला लागले. पोटातली मुलगी मारून टाकायची, पण डॉक्टरची कुजबूज आईच्या पोटामध्ये चिमुकल्या मुलीनं ऐकली, आणि आतून आईला हात जोडले मुलीनं. आई का मारती ग? आई तुला माझी विनंती आहे, जन्माला आल्यापासून 22 वर्ष तुझ्या घरामध्ये राहील, आणि तुला आई वचन देते मी, एकही दिवस तुझ्या घरातला अन्नाचा घास फुकट खाणार नाही. हे सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार, या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. आई तुला खरं सांगू मी, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी, दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, दूर दूर गेल्यावरती आई तू ग रडणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला
कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कीर्तनात इकडं लक्ष द्या. एक शब्द कीर्तनकारांनी कीर्तनात फालतू बोलू नये. 1 मिनिट कीर्तनात महत्वाचा आहे. एक मिनिट. महिला मंडळी, घराची जडणघडण, गावाची जडणघडण, देशाची जडणघडण माऊले हो फक्त तुमच्या हातात आहे. फाउंडेशन पक्क पाहिजे. ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भ राहतो, ज्या रात्रीला, त्या रात्रीपासून 9 महिने 9 दिवस ती बाई सावध पाहिजे. बाळ जन्माला आल्यापासून पुढं पहिले 10 वर्ष घरात लेकराला घडवणं बाई तुझं काम आहे. एखादी या कीर्तनामधली माझी माय माऊली अगर एखादा पुरुष लेकराचे चटाचट मुके घेत असल तर त्या लेकराचे ओरिजिनल दुश्मन त्याचे मायबाप आहेत, लक्षात ठेवा. सांगू तुम्हाला, शत्रुपा नावाची राणी आपल्या मालकाला सोबत घेतलं आणि हिमालयामध्ये 6000 वर्ष तप केलं. फक्त फळं खाल्ले. तिथून पुढे 7000 वर्ष नवरा बायको पाणी पिले. 6 आणि 7 13. तिथून पुढे 10 वर्ष नवऱ्याला सोबत घेऊन त्या बाईनं काहीच खाल्लं नाही. 23,000 वर्ष तप केलं शत्रुपा राणीनी. परिणाम, देव तिच्या समोर येऊन झुकला. मी बाईची ताकद सांगतोय तुम्हाला. देव म्हणतोय, आई 23,000 वर्ष तप केलं, काय पाहिजे तुला. ती बाई म्हणते, देवा माझी एकच इच्छा आहे की रामाचं देखणं रूप मला पाहिजे, रामाचं देखणं रूप. देव म्हणला, राम कुठे मलाच माहीत नाही, पण आई जर तुझी इच्छा असेल रामाचं देखणं रूप पाहायची तर मी वचन देतो तुला, मी तुझ्या पोटी राम होऊन जन्म घेतो. त्या बाईला वचन दिलं देवानी. तीच बाई कौशल्या म्हणून जन्माला आली. तिचा पती स्वयंभू मनुराजा दशरथ म्हणून जन्माला आला. दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी 23,000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ म्हणून तिच्या पोटी राम जन्माला आला. आता काय सांगू याच्यापेक्षा कीर्तन दुसरं. आमच्या भागामध्ये एका बाईच्या मुलानं शाळेतून पेन्सिल चोरून आणली आणि घरी येऊन कसं करतंय, हे आई आई मी पेन्सिल चोरून आणली, आई आई पेन्सिल. आई कशी करते, आणि पटकून जाऊन त्या लेकराचा मुका घेतलाय. किती कमी डोक्याची बाई. अगं तुझ्या लेकरानं पेन चोरली, त्याचं थोबाड फोडकी. पेनच चोरली. आज काय काय माणसाला रडायची वेळ आहे. ह्या चुका सांगतोय तुम्हाला मी. मला वाटतं मराठी कळत नाही काय की इकडे कळत. मी तुमच्यातला गावरान माणूस आहे. खाऊन पिऊन आपला अंगाने मोठा आहे, कळत काय नाही. सोन महाराज, लेकराचा बाई लाड केलास, पेनच चोरून आणली, दाबून ठेवली, त्याच्या गालाचा मुक्का घेतला. परिणाम 4 दिवसाला दुसऱ्या लेकराचं दप्तरच चोरून आणलं. आणि येऊन कसं करतंय ते पोरग, आई आई मी दप्तर चोरून आणलंय. आई कशी करते, आवा हसाता काय मावल्या हो. त्याच्या पुढच्या महिन्यात त्या पोरानं मास्तराचा मोबाईलच आणला. भारतातला 1 नंबरचा गुंड झाला पोरगा, 1 नंबरचा गुंड. कुणी चूक केली, कशाला हसती मावशी कीर्तनात.
हसती कशाला? इथं कीर्तन सांगतोय मी. 15 वर्ष माझी आईनं मला गावरान गाईचं दूध आणि तूप चारलंय. मी काय आईच्या ओरिजिनल दुधापासून तयार होत आहे. हाड कशापासून तयार होतं? एखाद्या माणसाला पटत नसल तर त्याने एवढं तरी डोकं लावावा की हाडाचा आणि दुधाचा कलर पांढरा आहे. महाराज तुम्हाला महत्वाचं सांगतो नंदूभाऊ, महत्वाचं सांगतो. जगातलं ओरिजिनल कॅल्शियम आईचं दूध. त्या दुधानं हाड तयार होत आहे. माणूस मेला की 5 क्विंटल सरपणात डिझेल टाकून आपण फोकून देतो. त्याच्यामध्ये लोखंड नेऊन ठेवा तुम्ही, लोखंड. त्याचं सकाळपर्यंत पाणी होत आहे. पण राख भरायला जातो आपण. इमानदारीने सांगा, हाड कधी जळालेलं पाहिलंय का? काय कीर्तन सांगावं तुम्हाला? हसायचा विषय नाही हा. 5 क्विंटल सरपणात लोखंड जळून गेलं, पण आईच्या दुधाने तयार झालेली वस्तू, अग्नीची सुद्धा ताकद नाही ते हाड जाळायची. हे जगात उत्तरच नाही दुसरं याला. म्हणून स्त्रीची शक्ती आहे, कुठवर बी सांगितलं तरी तेच आहे. म्हणून पहिला मुद्दा आहे मुक्ताबाईची आपल्या सत्तेवर उपकार आहे. म्हणून हा काल आहे. त्या काल्यामुळे इतकं सांगत बसलो तुम्हाला मी. आणि सेवेसाठी अभंग तुकाराम महाराजांचा आहे. माणसाच्या जातीला सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल सज्जनानो, तर ती मरणाची भीती. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये सगळं विसरलं तर चालेल, पण माणसाने स्वतःचं मरण कधी विसरू नये. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिशे भासते ते सर्व विश्वनाशीवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मरण डोळ्यात ठेवलं पाहिजे प्रत्येक माणसानं. का? रस्ता चुकत नाही तो माणूस लबाड वागत नाही. म्हणून हिंदीमध्ये म्हण आहे, बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, अपना एक दिन बदलना पड़े. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर करना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, अपना एक दिन बदलना पड़ेगा. मरण विसरायचं नाही. आणि महत्वाचा मुद्दा आहे, मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. प्रत्येकाची पत्नी मिठू आणि गोड बोलती घरातली घरात.
मला वाटतं लग्न झाले नाही का इकडे तुमचे? पण शेवटची वेळ येईल तेव्हा सेजेची कामीन दूर राहे. आमच्या एकनाथ महाराजांनी स्त्रीच्या जातीला भारुडातून संदेश दिला. म्हणले कलियुगातली बाई जास्त सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील, पण तिची जलशा गाईसारखी टक्केवारी कमी होईल. म्हणून एकनाथ महाराजांनी संदेश दिला भारुडाच्या द्वारे. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. हे मावशे, वाईचं घे, वाताचं घे, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं औषध घे माय. केसारी फणी घे माय ना काळी पोत मणी घे. केसारी फणी घे माय ना काळी पोत मणी घे. केसारी फणी घे माय ना काळी पोत मणी घे. केसारी फणी घे माय ना काळी पोत मणी घे. काळी पोत घे बाळाला आयुष्यवान धन्याला. काळी पोत घे बाळाला आयुष्यवान धन्याला. सपावताला धन्याला तस सपावगर धन्याला. काळी पोत घे बाराण्याला आयुष्य माघर धान्याला. जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धान्याला. घे ग माय आठवा भरून जोंधळ दे तुझ्या बबीला माझा जुबागे. हौसाय ग कौसाय तुझ्या ताईला जायचं काजळ. घे घे ग माय. आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब लोग कैसी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे म्हणून मरण विसरू नका. या जगामध्ये आलोय एकटान जायचं एकट्याला. येताना घेऊन आलास का